हॅलो डिअर एव्हरीवन स्टुडंट. सो आज आपण बघणार आहोत प्रथम घटक चाचणी 1 इयत्ता 6वी. विषय आहे गणित, सब्जेक्ट मॅथ. इम्पॉर्टंट क्वेश्चन्स अँड आन्सर. आपण संपूर्ण उत्तरासहित प्रथम घटक चाचणी ही बघणार आहोत. प्रथम घटक चाचणी 1. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. सो ही क्वेश्चन पेपर आहे 15 मार्काची. तुम्हाला वेळ आहे 1 तास. इयत्ता 6वी. विषय आहे मॅथ. सो पहिला प्रश्न आहे बघा, मॅच द पेयर. या ठिकाणी तुम्हाला जोड्या लावायच्या आहे. आन्सर आपल्याला तिथेच असतात, फक्त आपल्याला आन्सर हे मध्ये लिहायचे आहेत. बघा, मेजर ऑफ द अँगल, वी नो अबाउट द अँगल. सो आता इथं काही अँगल दिलेले आहे, जसं की 180. तर 180 हा स्ट्रेट अँगल असतो, म्हणून या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक बी हा त्याचं उत्तर असणार आहे. यानंतर सेकंड आहे 240 म्हणजेच 240 डिग्री अँगल. सो दॅट्स कॉल्ड वी आर से रिफ्लेक्स अँगल. थर्ड इज 360. वी नो ऑल्सो अबाउट दॅट द complete angle is a 360 degree. So hence this answer is option is D. And fourth is 0 degree. So 0 angle, it's a 0 angle. So तुम्हाला अँगल हा लेसन आहे, त्याच्यामुळे अँगलवर तुम्हाला कंपल्सरी हा प्रश्न येणारच आहे, त्यामुळे तुम्ही ते प्रश्न करायचेच आहे. यानंतर बघा सेकंड आहे बी, write the type of angles. We know about there are 3 main types of the angle: acute angle, acute angle, right angle and obtuse angle. But here are some angles. Now we are seeing first is a 75 degree. So it's a acute angle. आता इथं acute angle कसा लक्षात ठेवायचा, या ठिकाणी तुम्हाला मी टेक्निक सांगते. जसं की बाळ असतं, आपण त्याला क्यूट म्हणतो. सो आपण त्याला क्यूट म्हणतो की नाही, मग 90च्या लेस जो नंबर असतो, जसं की 675, 65 किंवा 90च्या लेस म्हणजे 90च्या खाली जे कोणतेही नंबर असतील, अँगल असतील, तर ते असतात ॲक्यूट अँगल. त्यालाच मराठीमध्ये म्हणतात लघुकोन. हे मात्र नेहमी लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर बघा सेकंड आहे 360 डिग्री. जसं की वरतीच आपण बघितलं, म्हणजे तो पूर्ण असतो, म्हणून त्याला आपण म्हणायचं कंप्लीट अँगल. तिसरा आहे 180. तर तो 360च्या हाफ असतो, म्हणून तो बघा स्ट्रेट अँगल असतो, सरळ असतो. यानंतर 90 डिग्री सर्वांना माहितीच आहे. 90 डिग्रीचा अँगल हा राईट अँगल असतो, म्हणजेच त्याला आपण म्हणतो काटकोन. तर काटकोन हा 90 डिग्रीचा असतो. आता 0, ऑफकोर्स 0 आहे म्हटल्यावर त्याला नाव देखील 0 अँगलच असणार आहे. यानंतर 120. जसं की आता ॲक्यूट अँगलच्या अपोजिट म्हणजेच 90 डिग्रीच्या मोर म्हणजे जास्त असेल, तर त्याला आपण ऑब्ट्यूस अँगल म्हणायचं, म्हणजेच विशाल कोन असे म्हणायचं. तर अतिशय सोपं आहे. अँगलवर तुम्हाला हमखास प्रश्न येणार आहे. अँगल हे तुम्ही करूनच ठेवायचे आहे. जसं की ॲक्यूट अँगल, ऑब्ट्यूस अँगल, राईट अँगल, 0 अँगल. अतिशय सोपं आहे. 0 असला की 0 अँगल. यानंतर स्ट्रेट अँगल अँड कंप्लीट अँगल. यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 2. त्यातील ए, क्लासिफाय द फॉलोइंग नंबर्स ॲज पॉझिटिव्ह नंबर्स अँड निगेटिव्ह नंबर. सो हे देखील अतिशय सोपं आहे. आपण बघत असतो की रेषाखंडाच्या एका बाजूला समसंख्या असतात आणि दुसऱ्या बाजूला विषम संख्या असतात. तर ज्या संख्यांना वजा हे साईन असतं त्यांना निगेटिव्ह नंबर म्हणतात, आणि ज्या संख्यांना कोणतेही साईन नसतं म्हणजे ते प्लस साईन असतं, त्यालाच आपण पॉझिटिव्ह नंबर असं म्हणायचं. सो बघा इथं आता पॉझिटिव्ह नंबर दिलेला आहे, निगेटिव्ह नंबर दिलेला आहे. अतिशय सोपं आहे. बघा ह्या काही ठिकाणी नंबरला कोणतेही साईन दिलेलं नाही आहे. मग ज्या नंबरला कोणतेही साईन दिलेलं नसतं त्या ठिकाणी प्लस हे साईन असतं, हे मात्र लक्षात ठेवायचं आहे. सो बघा आता कंसामध्ये तुम्हाला दिलेले आहे -5 + 5 + 4 -2 7 + 26 -49 -37 19 -25 +8 5 आणि -4. सो बघा आता खाली तुम्हाला कॉलम दिलेला आहे पॉझिटिव्ह नंबर आणि निगेटिव्ह नंबर.
तर पॉझिटिव्ह नंबर जसं की मी तुम्हाला सांगितलं ज्याला प्लस हे साईन असतं तर त्याला आपण पॉझिटिव्ह नंबर म्हणायचं, किंवा ज्या नंबरला कोणतेही साईन दिलेलं नसतं त्या ठिकाणी प्लस हे साईन असतं. सो वरच्या बॉक्समध्ये आपल्याला दिसत आहे +4, 7, +26, 19, +8 आणि 5 हे आहेत पॉझिटिव्ह नंबर. आणि जे बाकी राहिलेले आहेत ते आहे निगेटिव्ह नंबर. -5, -2, -49, -37, -25 अँड -4. सो इट्स युअर आन्सर. अतिशय सोपं आहे बघा विद्यार्थी मित्रांनो. यानंतर आहे बघा कन्व्हर्ट इंटू द मिक्स नंबर. आता आपल्याला ते कन्व्हर्ट करायचे आहे, म्हणजेच काय आपल्याला डिव्हिजन करायचे आहे. 30/7, 30 / 7. सो या ठिकाणी आपण भागाकार करतोय बघा 30/7. 7 चौक 28, 7 4 28. सो 30 - 28 इज इक्वल टू बाकी आली 2. सो हेच सो देअरफॉर 30/7 इज इक्वल टू आन्सर इज 4.2/7. सो या ठिकाणी तुमचं उत्तर आलेलं आहे. सेम ॲज लाईक आपल्याला सेकंड आहे दिलेला 7/4. मग या ठिकाणी 7 / 4 करायचे. 4 1 4. 7 - 4 इज इक्वल टू 3. सो आन्सर इज देअरफॉर 7/4 इज इक्वल टू 1. 13/4. So same as like third question is here 15/12. So answer is here 15 / 12. 12 1 12. So 15 less 12. Answer is 0.3, and therefore 15/12 is equal to 1 3/12. So answer is here. सो या प्रकारे ही एक क्वेश्चन पेपर आहे. त्याचप्रमाणे आपण अजून एक क्वेश्चन पेपर या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर तुम्हाला सराव करायचा आहे. दोन्ही प्रश्नपत्रिकेचा तुम्ही सराव करायचा आहे, कारण की आपण हा व्हिडिओ विविध जिल्ह्यातून, विविध तालुक्यातून, विविध शहरातून, विविध गावातून बघत असतो. त्यामुळे त्या स्तरावर ही प्रश्नपत्रिका ही वेगवेगळी असते, म्हणून आपण सराव करायचा आहे. सो आज आपण 2 प्रश्नपत्रिका बघणार आहोत. तर ही आहे सेकंड क्वेश्चन पेपर. सो हिअर अगेन वी आर सी द युनिट टेस्ट, फर्स्ट युनिट टेस्ट, standard 6 and subject is math. So first question is fill in the blank. Now here is the first question is filling the blank and mark आहे त्याला 4. So first is sentence the sum of two opposite number is 0. So answer is 0. Second is the opposite number of 6 is, बघा इथं पुन्हा अपोजिट नंबर म्हणजेच पॉझिटिव्ह निगेटिव्ह आहे. मग या ठिकाणी 6 हा पॉझिटिव्ह आहे, त्याच्या अपोजिट येईल -6. नेक्स्ट आहे 1 2 3 4 numbers are called, there we are say natural numbers. Then next sentence is the set of all natural numbers together with 0 is the set of whole number. यानंतर सेकंड आहे क्वेश्चन नंबर ए मधला बी मॅच द पेयर. सेम ॲज लाईक जसं आपण फर्स्ट क्वेश्चन पेपरमध्ये बघितलं होतं. मेजर ऑफ द अँगल अँड टाईप ऑफ द अँगल. जस्ट आय टोल्ड यू how many types of the angle. There are 3 main type of the angle, and also we are see the other as like a straight angle, complete angle and zero angle. So hence we are see as like a behind we are see first question paper same as like this question match the pair. Measure of the angle and type of the angles. First is 180 degree angles. So this answer is straight angle. Second is 240. So this answer is reflex angle. So here आन्सरच्या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी ए किंवा बी या पद्धतीने लिहायचं आहे. तर लाईन मारायची नाही, आन्सरला जागा दिलेली असते त्या ठिकाणी आपण ऑप्शन क्रमांक लिहायचा आहे. नेक्स्ट आहे बघा क्वेश्चन नंबर 2 सॉल्व 4/9 + 3/7. तर यांची बेरीज करायची. अतिशय सोपे आहे बघा. आपल्याला तिरकस गुणाकार करायचा आहे. 4 × 7 अँड 9 × 7, कारण की आपल्याला छेद हा समान करून घ्यायचा असतो. देन इज इक्वल टू 3 × 9 / 7 × 9. सो बघा दोन्ही ठिकाणी आता आपला छेद हा समान होते, म्हणजेच 4 7 28 अँड 9 7 इज 63 and 3 9 is 27 and 7 9 is
63. बघा या ठिकाणी आपला छेद हा समान झालेला आहे म्हणून आपण छेद हा एकदाच घेतलेला आहे 63. सो वरती आपण आलेला आहे 28 + 27/63. सो 28 + 27 = 55/63 हे तुमचं आन्सर असणार आहे. सेम ॲज लाईक तुम्हाला मायनसमध्ये एक एक्झाम्पल दिलेलं आहे तर ते देखील बघा. हवं तर व्हिडिओ पॉज करून तुम्ही लिहून देखील घेऊ शकता. 6/20 लेस 2/10. सो हेअर अगेन्स वी आर सेम ॲज लाईक सॉल्व धिस क्वेश्चन. पुन्हा आपल्याला या ठिकाणी छेद हा समान करून घ्यायचा आहे. 6 × 10 डिवायडेड बाय 20 × 10 = 2 × 20/10 × 20. Next step is 6 × 10 60/20 × 10 200 = घ्यायचं नाही तर या ठिकाणी इथं मायनस साईन घ्यायचं कारण की इथं सबस्ट्रॅक्शन आहे. 2 × 20 सो आन्सर आहे 40 × 10 200. सो या ठिकाणी बघा पुन्हा छेद समान झालेला आहे 200. सो 60 + 40 आन्सर इज 100/200. So here is answer. Next question is, if there are 54,37,983 males and 45,79,308 females and 22,15,927 children in a district, then what is the total population of the district? सो या ठिकाणी तुम्हाला या तीनही संख्यांची बेरीज करायची आहे आणि या ठिकाणी तुम्हाला मी करून दाखवलेली आहे. सो आन्सर आहे याचं राईट इन एक्सपांडेड फॉर्म. सो हे पण अतिशय सोपं आहे. जो आपल्याला डिजिट दिलेला आहे त्याच्या पुढे जितके नंबर आहेत तितके आपल्याला फक्त 0 द्यायचे आहे. जसं की या ठिकाणी दिलेले आहे, तुम्ही हवं तर बघून सॉल्व करू शकता. एक्झाम्पल लिहून घ्या आणि आपल्या नोटबुकमध्ये ते सॉल्व करा. It's very simple. Next question is question number 3. Use the compass and the ruler to bisect them. Use the proper geometrical instrument to construct the following angle. So या ठिकाणी सुद्धा तुम्हाला अँगल काढायचा आहे आणि बायसेक्टर काढायचा आहे. अतिशय सोपं आहे. या ठिकाणी तुम्हाला काढून दाखवलेले आहे. खूप सोपं आहे. तर आपल्याला जिओमेट्रिकल इन्स्ट्रुमेंट यूज करायचे आहे यामध्ये. सो विद्यार्थी मित्रांनो, या प्रकारे आपण आज 2 क्वेश्चन पेपर बघितलेले आहे. तर याचा नक्की सराव करा. याच प्रकारे आपल्या चॅनलवर विविध प्रकारचे क्वेश्चन्स पेपर, महत्त्वाचे व्हिडिओ, इतर विषयांचे देखील स्वाध्याय, एक्सरसाइज हे अपलोड होत असतात. त्यामुळे चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. आपल्या फ्रेंड्ससोबत शेअर करा. असे शैक्षणिक एज्युकेशनल व्हिडिओसाठी तुम्ही चॅनलवर नोटिफिकेशन बेल आयकॉन दाबा जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल.